नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मी आत्ता सध्या सिमला मिरचीच्या प्लॉटला आलेलो आहे व प्लॉट खूप सुंदर आहे. अगदी शेतकरी सिमला मिरचीला येणारे जे रोग आहे, व्हायरस असेल किंवा थ्रिप्स असेल, याच्यामुळं संपूर्ण शेतकरी हैराण होऊन जातो. त्यामुळं नेमके हे शेतकऱ्याचा जर प्लॉट आपण बघितला तो अगदी पानं जे बघितलं सिमला मिरची एकदम फ्रेश पानं आहे. फळं जर बघितलं तर फळंसुद्धा भरपूर असे फळं लागलेले आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर अगदी सक्सेसफुल पद्धतीने शेतकऱ्यांनी हा प्लॉट केला आहे. नेमकं शेतकऱ्यांनी याचा कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केला, आपल्याबरोबर ते शेतकरी आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी फळं जर बघितले तर फळंसुद्धा भरपूर लागलेली आहे आणि संपूर्ण प्लॉट एकदम फ्रेश आहे. कुठे पण पानं गुंडाळलेलं नाही किंवा थ्रिप्स नाही. नेमकं शेतकऱ्यांनी हा प्लॉट कशा पद्धतीने चांगला असा यशस्वी प्लॉट केला. आपल्याबरोबर ते शेतकरी आहे. दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा व गाव काय तुमचं? समाधान अशोक कोल्हे, रायपूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. खरं तर शेतकरी जे आहे थ्रिप्स असेल किंवा पानं जे गुंडाळले जातात, व्हायरस असेल, त्यामुळे शेतकरी संपूर्ण हैराण होऊन जातो. परंतु हा प्लॉट तुम्ही खूप असा सुंदर डेव्हलप केला आहे. आपण जर बघितलं तर बघा फळं किती याला अगदी मोठमोठे फळं आहे आणि फ्रेश फळं आहे. मेन म्हणजे कुठं पण काही डागडूग नाही आहे, काही नाही. किंवा पानं जर बघितले तर पानंसुद्धा आपण बघू शकतो अगदी पानंसुद्धा एकदम फ्रेश आहे आणि प्रत्येक झाडाला फळं अगदी मोठ्या प्रमाणात फळं लागले. आता बघू शकतो एका झाडाला जर फळं जर विचार केला तर जवळपास 25च्या पुढे फळं याला लागलेले. आपल्याबरोबर शेतकरी आहे. नेमकं तुम्ही हा यशस्वीरित्या जो प्लॉट केला आहे, नेमकं काय अशी काय जादू तुम्ही केली? कारण की बरेचसे शेतकरी जे असतात याच्यावर जो रोग येतो, समजा पाने गुंडाळता, खूप थ्रिप्स असतो आणि विशेष म्हणजे शेतकरी ना ओपन प्लॉट करायला शक्यतो कोणी होतं नाही, ओपन प्लॉट्स काही जमतच नाही. परंतु तुम्ही ओपन प्लॉट केला, नेमकी काय जादू केली तुम्ही? जादू दुसरी काही नाही. बाकी आम्ही सुरुवातीला जे खतं टाकले, शेणखते वगैरे जे टाकले, टॉरला शेणखत 3 टॉरला शेणखत टाकलं. त्याच्यानंतर बेसल डोस ते सर्व टाकून आणि सुरुवातीला आता हे आमचं दुसरं वर्ष आहे, शिमला मिरचीचे दुसरं वर्ष. तर सुरुवातीला आम्ही जेव्हा सुरुवात केली की आम्हाला म्हणजे एवढं खास काय प्लॉट जमला नाही. पण जेव्हा आम्ही म्हणजे पहिल्या वर्षी सुरुवातीला जमला नाही म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम आला, नेमकं काय? नेमकं सुरुवातीला झाडं ज्यावेळेस आमचे लावले त्यावेळेस डम्पिंग झाले. सुरुवातीला डम्पिंग म्हणजे मराठी सांगा, सगळ्या शेतकऱ्यांना ते डम्पिंग कळणार नाही. जळाले, पूर्ण जळून गेले. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रोशन शेळके यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट चालू राहिला आणि एकदम व्यवस्थित हे केलं. विशेष म्हणजे तुम्ही म्हणे टमाट्यामध्ये तुम्ही एकदम सक्सेस होते. खूप टमाटे तुम्ही यशस्वीरित्या टमाट्याची शेती केली. मग टमाट्याची शेती अगदी यशस्वी करत असताना तुम्हाला सिमला मिरची जमली नाही म्हणजे काय? शिमलाला जे रोग जे येतात, सेटिंग वगैरे ते पण जमत नाही आणि थ्रिप्स, ब्लॅक थ्रिप्स, पिवळा थ्रिप्स भरपूर प्रमाणात राहतो. अच्छा, आपण बघितलं तर याला पानं अगदी गुंडाळलेलं नाही, व्हायरस नाही, थ्रिप्स नाही, काही नाही, एकदम फ्रेश पान आहे. हां, पुढे बोला. त्याचे औषधं जे आहे तिसऱ्या दिवशी आमचा स्प्रे कंटिन्यू चालू राहतो. तिसऱ्या दिवशी अच्छा, स्प्रे म्हणजे रोग आल्यानंतर स्प्रे देता का? रोग यायच्या अगोदर? यायच्या आधी रोग यायच्या नंतर जर स्प्रे दिला तर मग मग जमत नाही. पूर्ण जेव्हा झाला उपयोग होत नाही त्या औषधाचा. अच्छा, म्हणजे दर 3 दिवसाला तुम्ही स्प्रे देता? स्प्रे चालू कंटिन्यू, रोग असू नसू पण स्प्रे चालू कंटिन्यू चालू ठेवतो. अच्छा, बापरे बापरे, म्हणजे खूपच. मग औषधाचा खर्च तर खूप येत असेल? औषधाचा खर्च भरपूर. एक वेळेस स्टँडर्ड हात, एक वेळेस हलका हात, असा स्प्रे अच्छा, तिसऱ्या दिवशी घेतच राहायचं. अच्छा. मग तसा जर विचार केला तर तुम्ही आता किती का नाही म्हटलं तर खर्चाचा एक महत्त्वाचा विषय, तुम्ही इतरांच्या तुलनेत खर्च जो केला आहे तो कमी केला आहे का जसा आहे तसाच केला? जो सारखाच खर्च हिशोबामध्ये सारखाच आहे, पण टाईमवरती काम, टाईमवरती औषधं, बाकी दुसरं काय. अच्छा, किती दिवसातून स्प्रे घेतला आणि कोणता स्प्रे घेतला तुम्ही? तिसऱ्या दिवशी स्प्रे घेत राहतो आम्ही. आणि याच्यावर ब्लॅक थ्रिप्सवरती आणि पिवळ्यावरती म्हणजे जे रोशन भाऊ जे कॉम्बिनेशन देतात ते कॉम्बिनेशन एकदम रिझल्ट म्हणजे 100% रिझल्ट लगेच होतं. कीटकनाशक तेच देता का? हो, कीटकनाशक पण ते देतात पूर्ण, पण कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन ते जे देतात त्याचा रिझल्ट 100% येऊनच जातो. आता मला सांगा, सुरुवातीला तुम्ही साधारण रोपं कोणती जात आणली आणि लागवड साधारण करण्याच्या अगोदर वावर कसं तयार केलं वगैरे? वावराला सुरुवातीला आम्ही पहिल्यांदा नांगरटी केली. त्याच्यानंतर रोटर केली. रोटर केल्यानंतर आम्ही 3 टार शेणखत टाकून आणि बेड वाढल्यानंतर मध्ये बेसल डोस टाकून परत शेणखत टाकल्यानंतर वरून रोटरी मारली आणि मग बेड पाडून परत मल्चिंग टाकून मग लागवड रोपांची केली. बेसल डोसमध्ये काय टाकलं? बेसल डोसमध्ये जे पूर्ण आपलं जेवढे हे येतात घटक पूर्ण टाकून बेसल डोस तयार करून त्याच्यात 10-26चे आम्ही 2 गोण्या टाकल्या. आणि रोप कोणतं लावलं? आशा व्हरायटी, आशा
रोप लावल्यानंतर तुम्ही पहिला स्प्रे किती दिवसाचा असताना दिला? पहिला स्प्रे तिसऱ्या दिवशी आम्ही पहिला स्प्रे दिला. अच्छा. आणि विशेष रोग कोणता येतो याला मग? याला बाकी सुरुवातीला जे आहे ना ते व्हायरसचं प्रमाण आणि ब्लॅक थ्रिप्स आणि पिवळा मावा. पहिल्या तिसऱ्या दिवशी स्प्रे दिला, त्याच्यानंतर किती किती अंतरावर स्प्रे दिले मग? तिसऱ्या चौथ्या दिवशी स्प्रे, पाचव्या दिवशी स्प्रे चालूच ठेवायचा. आणि याचा साधारण पाणी जे आहे सुरुवातीपासून पाणी कशा पद्धतीने भरलं तुम्ही? सुरुवातीला पाणी त्याला कमीच लागतं, पाण्याचं नियोजन कमी. सुरुवातीला त्याला ड्रिचिंग जे आहे आम्ही सुरुवातीला चौथ्या पाचव्या दिवशी म्हणजे दर चौथ्या पाचव्या दिवशी ड्रिचिंग केल्या, 5 ड्रिचिंग केल्या. त्याला 15 दिवस ड्रिचिंगच केलं म्हणजे बुडाजवळ औषध ओतलं. अच्छा. ड्रिचिंग म्हणजे ह्युमिक वगैरे? ह्युमिक वगैरे अच्छा. जसे रोशन भाऊ जसे सांगायचे तसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर तुमचा पहिला तोडा कधी निघाला आणि किती कॅरेट निघाला? पहिला तोडा आमचा 17 कॅरेटचा निघाला. अच्छा. हो. अच्छा. आणि दुसरा तोडा 130 कॅरेटचा निघाला. 7व्या दिवशी तोडा होतो. तोडा होतो. नंतर तिसरा तोडा किती कॅरेट निघाला? 170 कॅरेटचा निघाला तिसरा तोडा. चौथा, पाचवा? चौथ्यामध्ये थोडासा कमी पडतो. परत पाचव्यापासून परत पाचवा किती निघाला अंदाजे? पाचवा 180 कॅरेटचा निघाला. साधारण सरासरी किती कॅरेट माल निघतो मग तुमचा दर सरासरी तोड्याला? तोड्याला 150च्या प्लस 150च्या पुढे. साधारण जर भाव जर विचार केला तर साधारण भाव किती आहे व एकंदरीत तुम्हाला खर्च किती आणि किती साधारण पैसे होता? सध्याच्या हिशोबाला जर शिमला मिरचीचा खर्च जर काढला तर ह्या भावात शिमला मिरची परवडत. 200-250 मध्ये तिचा खर्च भरपूर आहे. ओपनला पण आता आपण पोली हाऊसमध्ये हे केलं नाही, पण ओपनला खर्च भरपूर येतो. जवळ 1.5 लाखाच्या आसपास 1.5 बिघाला खर्च येऊन जातो तो. आणि पूर्ण तुम्हाला किती mulching पैसे ते. होतील मग तरी? आता आमच्या हिशोबाने एवढ्या कष्टाच्या मानाने याच्या 5 ते 6 लाख रुपये आमचं उत्पन्न झालं पाहिजे. बरोबर. पण भाव जर राहिला तर व्हायला पाहिजे, कारण की माल भरपूर आहे. अच्छा. आज रोजी मग किती पैसे होतील तरी? तरी ह्या भाव जरी 300 प्लस जरी गेला तर 4 ते 5 लाखाच्या आसपास उत्पन्न झालं आणि पाहिजे. खर्च 1 ते 1.5 लाख? 1-1.5 लाख. काय त्याच्यानंतर तुम्ही आता हे जे आहे साधारण मेन महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे यशस्वी प्लॉट जे म्हणतो आपण, त्याच्यासाठी तुम्ही विशेष काय खबरदारी घेतली? विशेष खबरदारी म्हणजे पाणी नियोजन आणि टायमावर औषधं वगैरे टायमावर मारणे बस. अच्छा. आणि औषधाचं ते कोण रोशन शेळके रोशन वगैरे भाऊ, त्यांनी हां. नेमकं काय केलं? त्यांचं जे मार्गदर्शन आहे ना एकदम मस्त आहे, कारण की त्यांचं जे कॉम्बिनेशन जर औषधांचं हे केलं, प्रॉब्लेम जर झाडाला आला त्यांना जर सांगितलं ना असा असा प्रॉब्लेम आला, त्यांनी जर औषध सांगितलं मारल्यानंतर रिझल्ट आलाच पाहिजे. अच्छा. त्यांचे जे कॉम्बिनेशन जे देतात कीटकनाशकाचे जे कॉम्बिनेशन देतात एकदम योग्य पद्धतीने देतात. तुम्ही टमाटरी शेती पण केली आहे आतापर्यंत, ती पण यशस्वीरित्या केली आहे. पण आता तुम्ही हे जे गाईडलाईन्स घेताय समजा, आपलं आणि गाईडलाईन्स घेणं काय तुम्हाला नेमकं काय रिझल्टच्या बाबतीत काय वाटतं? भरपूर फरक पडतो. आपण एक म्हणतो ना अनुभव आला पाहिजे. आपल्याला अनुभव नाही राहत या पिकाचा, त्यांना जो अनुभव आहे, अनुभव खाली एकदम व्यवस्थित झाला. तसं आता आमचा टमाट्याचा प्लॉट आहे, टमाट्याचा प्लॉट पण एकदम व्यवस्थित आहे. अच्छा. त्यांचा तुमच्या काही नंबर जर असेल तर नंबर सांगू शकता? रोशन भाऊचा नंबर आहे, 1 मिनिट. अठ्ठ्याऐंशी 30 92 12 78. अच्छा. मार्केटचा जर विचार केला तर तुम्ही आला इथं जवळ मार्केट कोणतं आहे मग? मार्केट आम्ही नाशिकच नेतो. अच्छा. खांडगावला आहे मार्केट, पण मग खांडगावला पैसे जेवढे भाव जात नाही. अच्छा. नाशिकलाच माल व्यवस्थित जातो आणि 1 नंबर माल जातो. अच्छा. असं. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं हा जो प्लॉट आपण जर बघितला असेल तर खूप छान असा प्लॉट आहे, शेतकऱ्यांनी असा डेव्हलप केला आहे. तुम्हाला जर असा डेव्हलप प्लॉट जर करायचा असेल तर ज्या दादांनी ह्या प्लॉटला यशस्वी करण्यासाठी जो सल्ला दिलेला आहे त्यांचा आपण नंबर दिला आहे, रोशन शेळके म्हणून त्यांचा नंबर दिला आहे. तर आपण यशस्वी प्लॉट जर करायचा असेल निश्चितच त्यांच्यासंग संपर्क करून आपण पण असा प्लॉट करू शकता. आपण बघू शकतो परत एकदा प्लॉट. अगदी मोठ्या मोठ्या साईजची मिरची आहे. कलर पण एकदम साईज एकदम चांगली आहे. पानं पण एकदम फ्रेश आहे. ठीक आहे. संपूर्ण प्लॉट आहे. अगदी कोणत्याही ठिकाणी पानं गुंडाळलेले नाही आहे किंवा थ्रिप्सचा अटॅक कुठं नाही आहे. आणि जागोजागी विशेष म्हणजे झेंडूची लागवड पण यांनी केली आहे. तुम्ही झेंडू भरपूर प्रमाणात लावले, नेमकं झेंडू लावण्याचा काय उद्देश?
300-400 काटे. शाळेत नाही जायचं. Hello, Moto. बोला ना. का 310 रुपये आहे. खूप छान आपला दोन्ही लगे हा